हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण कोल्हापुरी चटणी कशी करायची ते बघणार आहे। तर त्यासाठी ह्या बघा, ह्या मिरच्या इथं मी ह्या 2.5 किलो मिरच्या घेतले। ह्या मिरच्या सुकायला ठेवलेल्या। त्यानंतर ओल्या मसाल्यामध्ये हा कांदा, ओल्या मसाल्यामध्ये जो मी कांदा बाहेर वाळायला ठेवला आहे बारीक काप करून, तो जवळपास 1 किलो कांदा आहे। आता तो उन्हात मी सुकवायला ठेवला आहे थोडा वेळ। त्यानंतर हा 1 किलो लसूण, हे अर्धा किलो आलं, ह्याच्यातला मी एखादा तुकडा कमी करेन, तर हे अर्धा किलो, हे 2.5 किलोचं प्रमाण आहे। अर्धा किलो आलं, 1 किलो लसूण, त्यानंतर 1 किलो कांदा आणि कोथिंबिरीच्या 3 जोड्या, 3 पेंड्या कोथिंबिरीच्या, त्याच्यानंतर 2 किलो मीठ। आणि आता कोरडे सुके मसाले दाखवते। त्यामध्ये हे बघा, हे धणे आहेत, अर्धा किलो धणे, पाव किलो तीळ, पाव किलो जिरे, त्यानंतर हे 1 किलो सुकं खोबरं, त्याच्यानंतर हे तमालपत्र, त्यानंतर हे लवंग, त्यानंतर हा हिंग, ही जावित्री, त्यानंतर हे वेलदोडे, त्याच्यानंतर हे काय ते याचं नाव आहे, त्याच्यानंतर हे शहाजिरे, हे नागेश्वर, हे हळकुंड, त्यानंतर ही जायपत्री, हे दगडफूल, त्यानंतर मोहरी, काळी मिरी, स्टार फूल, मला हे एवढे झाले कोरडे मसाले। हे मोठं मीठ घेतलं मी, हे 2 किलो मीठ आहे। तर 2.5 किलो चटणी आहे माझी, म्हणजे मिरच्या 2.5 किलो आहे, तर हे 2 किलो मीठ घेतलं। आता हे दगडफूल, त्यांना पण आपण भाजून घेतो। आता इथं मी तीळ टाकलेले आहेत, आता तीळ पण भाजून घेऊया। तीळ, त्याच्यानंतर जिरे, धणे, हे सगळं भाजून घ्यायचं आहे। आता इथं मी अगदी ह्या तिळाला नाही टाकलेलं तेल, पण बाकीच्या मसाल्यांना अगदी कमी कमी असं तेल टाकलेलं आहे। सुरुवातीचे तर मी कोरडेच करून घेतलेले, अगदी कमी तेलावर करून घ्यायचे, जास्त पण तेल नाही टाकायचं, नाहीतर फक्त मसाले काय होतात, व्यवस्थित भाजले जात नाहीत, करपतात जर तेल टाकलं तर जास्त, म्हणून अगदी कमी तेलावर। हे खोबरं बघा आता भाजून झालंय, आता हे काढून घेऊया। काढून घेते खोबरं, दुसरं परत टाकायचं आहे मला। आता इथं धणे, हे बघा, याचा खमंग वास आता इथे सुटलेला, धणे म्हणजे भाजून झालेलेच आहे, वास येतो, याचा अर्थ ते भाजलेले आहेत। तर आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। जर आधी तेल टाकलं ना मसाले भाजताना, तर ते करपतात, म्हणून भाजून व्यवस्थित आधी घ्यायचं आणि त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकायचं। आता हे बाकीचे सगळे मसाले ज्याला मी आधी तेल नव्हतं टाकलेलं, ते सगळे आधी सुकेच असे कोरडे भाजून घेतलेले, आणि त्यानंतर आता हे भाजून झालं की मग त्या मसाल्यांवर थोडंसं तेल टाकून, आता कोरडे मसाले सगळे मी भाजून घेतलेले आहेत। आता ज्याला मी तेल टाकलेलं नव्हतं, जळण्याची शक्यता असते म्हणून तेल आधी टाकलेलं नव्हतं, आता ते मसाले मी थोडंसं तेल टाकले, ते मसाले आता मी परत त्याच्यात टाकणार आहे, त्या तेलावर परतवून घेणार आहे। आता हे जे काही सगळे मसाले आहेत ते सगळे कोरडे भाजलेले, ते परत थोडेसे तेलावर
भाजून घ्यायचं. आता याला हलवून घेऊया. हे बघा यात सगळे मसाले आलेले. हळकुंड टाकून हे काढून घेऊया. आता हा कांदा भाजून झालेला आहे, तेलामध्ये व्यवस्थित हा भाजला. तर हे आलं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आहे. आता याचे तुकडे करून घेणार आहे, छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे. त्यानंतर आता हे सगळं आपलं सामान आता तयार आहे. आता ह्याला डंगावर जाऊन ह्याला